बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, जर अजूनही तुम्ही शिवसेना एक वादळ या तुमच्या लाडक्या युट्यूब प्रबोधन माध्यमाला सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून शिवसेनेच्या अनुषंगाने असली सारी माहिती, साऱ्या बातम्या मला तुम्हा सर्व शिवसैनिकांपर्यंत आहे अशा रोज इत्थंभूत पोहोचविता येतील. त्यासाठी तुमच्या हक्काच्या या माध्यमाला सर्वांनी सबस्क्राईब करावं ही कळकळीची विनंती करतो. आज सकाळपासून आपण काही बातम्या पाहताय, किंबहुना कालपासूनच म्हणता येईल, काल संध्याकाळपासून काही बातम्या आपण पाहताय. अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये भेट घडली. त्या भेटीमध्ये त्यांची काही वक्तव्य तुम्ही पाहतायत की एकनाथ शिंदे आमच्या आमदारांनी, कोण म्हणताय, अमित शहा म्हणतात एकनाथ शिंदे आमच्या आमदारांनी तुम्हाला मुख्यमंत्री करताना एक मोठा त्याग केलेला आहे. ही अशा प्रकारची वक्तव्य, म्हणजे याचा कुठलाही व्हिडिओ पुरावा नाहीये, पण मीडियामध्ये ही अशा प्रकारची वक्तव्य सर्वच्या सर्व चॅनल्सवर कालपासून किंवा आज सबंध दिवस आपण पाहताय चालविली जात आहेत. मी जेव्हा शब्द वापरतो चालविली जात आहेत तेव्हा लक्षात घ्या शिवसैनिकांनो, सावधान व्हा. ह्या बातम्या पेरल्या जात आहेत आणि याचा आणि वास्तवाचा काही संबंध असेल नसेल याच्याशी आपलं काहीही देणं घेणं नाही. असेल तरीही देणं घेणं नाही, नसेल तरीही देणं घेणं नाही, पण याचा आणि वास्तवाचा संबंध नाही. शिवसैनिकांनो, हीच चूक लोकसभेच्या वेळेत झाली होती. पुन्हा पुन्हा ह्या चुका नकोत. या सगळ्या गोष्टी तुमचं लक्ष गुमराह करण्यासाठी आहेत, तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी आहे, डायव्हर्ट करण्यासाठी आहेत. या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे यांच्यामध्ये अनबन आहे, यांच्यामध्ये भांडणं आहेत, आपण त्याच गोष्टींचा डोक्यामध्ये विचार करत राहणार, आपल्या मूळ उद्देशापासून आपण लांब राहणार आणि हे या सगळ्या गोष्टींच्या मागे आपली कामं नित्यनेमाने करत राहणार. शत्रूला गाफील ठेवणं ही देखील एका चांगल्या योद्ध्याची काय म्हणतात लक्षणं असतात. शत्रूला गाफील ठेवायचं, कायम शत्रू समोर असं झुकून राहायचं असतं. तू मोठा तर तू मोठा, तू बलाढ्य तर तू बलाढ्य, या अशा प्रकारच्या गोष्टी आहे. यांच्यामध्ये या सगळ्या गोष्टी ठरवून होतात. शिवसैनिकांनो, निवडणुकीच्या अशा वेळेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिंदे टोळी या अशा प्रकारची कृत्य करतील असं आम्हाला कुठेही वाटत नाही. तुम्हाला फार महत्वाच्या गोष्टी मी या सगळ्या संदर्भात सांगणार आहे, पण लक्षात घ्या, सध्याचं राजकारण हे अतिशय वेगळ्या थराला गेलेलं आहे. अगदी कुठल्याही माध्यमाचा आपल्या राजकारणाचा ते राजकारण साध्य करून घेण्यासाठी वापर केला जातो. याचं एक उत्तम उदाहरण तुम्हा सर्वांच्या समोर देतो. हिंदी बिग बॉस मध्ये काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला पाठवलं गेलं. लक्षात आलं ना कुणाला? एका व्यक्तीला पाठवलं गेलं, त्याची एंट्री वाईल्ड कार्ड केली गेली आणि त्यानंतर संबंध 4-5 दिवस जे काही दिवस हा व्यक्ती त्या बिग बॉस मध्ये बसलाय, तुम्ही पाहिलं असाल, हा सगळ्यांना फक्त महाविकास आघाडीतल्या नेत्यांचं कशा प्रकारे, म्हणजे त्या काळामध्ये ज्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या काळामध्ये कसं महाविकास आघाडीने चुकीचं काम केलेलं आहे किंवा महाविकास आघाडीचे नेते कसे चुकीचे होते किंबहुना यांची ही महायुतीचे नेते किती चांगले आहेत, फक्त एवढंच सांगितलं गेलं. बरं, हा माणूस असं सांगायचा आणि बाजूचे सगळे स्पर्धक अगदी निमूटपणे ऐकून घेत होते. खरं तर हिंदी बिग बॉसच्या त्या सर्व प्रेक्षकांचा वापर इथे प्रसिद्धीसाठी केला गेला. म्हणजे हिंदी बिग बॉसला पाहणारा एक वर्ग आहे, एक मोठा वर्ग आहे. म्हणजे फक्त हिंदीच वर्ग नाही तर मराठी लोकही पाहतात, इतर भाषिक लोकही पाहतात, हिंदी भाषिक लोकही पाहतात. त्या सर्व भाषिक लोकांना एकाच वेळी आपला हा संदेश कसा पोहोचविता येईल की आम्ही किती चांगले आहोत, यासाठी एक कॅरेक्टर वापरलं जातं. एक कॅरेक्टर असतं ना, एक असं कॅरेक्टर वापरायचं ज्याच्याकडे पाहिलं जातं कमीत कमी आणि ते काय बोलतं ह्याच्याकडे लोकांचं लक्ष असतं. काही वेगळ्या कारणाने असू शकतं लक्ष, म्हणजे सिरियस किती किंवा इतर गोष्टी सोडून द्या तो विषय, पण त्या कॅरेक्टरला ते डायलॉग दिले जातात आणि तिथे बसवून त्या डायलॉग वर बोलण्यासाठी सांगितलं जातं. अगदी प्राईम टाइम मध्ये हे सारं दाखवलं जातं आणि तुम्हा सर्वांच्या समोर ते वक्तव्य केली जातात आणि सारे स्पर्धकांना काही घेणं देणं नाही त्या सगळ्या गोष्टींशी. पण महाराष्ट्रभर जो वर्ग ह्या सगळ्याला पाहतोय, कारण महाराष्ट्रामध्ये आता विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत, त्या वर्गाला एक अशा संभ्रमात टाकायचं काम केलं जातं की खरंच हे असं काही घडलं असेल का,
खरंच हे अशा काही गोष्टी झाल्या असतील का? अगदी एसटी संपाच्या बाबतीतल्या गोष्टी कोणी बिग बॉस मध्ये जाऊन बोलणार आहे का? बरं, तो मराठी बिग बॉस देखील नाही, पण एसटी संपाच्या बाबतीतल्या गोष्टी हिंदी बिग बॉस मध्ये जाऊन बोलल्या गेल्या. कारण महाराष्ट्राच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदी बिग बॉसचा वापर केला गेला, हा आमचा स्पष्ट आरोप आहे. आता त्यानंतर अचानक काय झालं, कोर्टाने यांना सुनावलं, कोर्टाने काय त्या ताशेरे वगैरे ओढले आणि लगेचच ही माणसं बाहेर पडली. म्हणजे आपलं काम झालंय, आता बाहेर पडण्याची वेळ आलेली आहे. अगदी कारण आता काय राजकीय स्टेटमेंट इथे करता येणार नाहीत. आता आचारसंहिता वगैरे सगळं लागलेलं आहे. आता आपलं काम संपलंय, आता बाहेर यायचंय. कसं काय? कोर्टाचे आदेश आलेत, कोर्टाने ताशेरे ओढलेत, आम्ही चाललो. हे इतकं सोपं झालेलं आहे. तुमच्या आमच्या डोळ्यात देखत हे सारे प्रकार घडतायत, पण आपल्याला लक्षातच येत नाहीत शिवसैनिकांना. हे जाणून बुजून पाठवलं गेलेलं आहे. चला, हे एक तुम्हाला मी उदाहरण दिलं, पण लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये ज्या बातम्या आता पेरल्या जात आहेत की कशा प्रकारे ह्यांना जागा जास्तीच्या मागतायत शिंदे गट, किंवा आम्हाला मुख्यमंत्री पद हवंय, अशा प्रकारच्या बातम्या. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, भारतीय जनता पक्षाकडे शिंदे गट कुठली मागणी मागेल अशा प्रकारची सिच्युएशन सध्या शिंदे गटाची नाही. कारण याचं एक सगळ्यात महत्वाचं कारण, या शिंदे गटाचं अस्तित्वच मुळात भारतीय जनता पक्षामुळे आहे. ते एक व्हेंटिलेटर लावलेलं आहे शिंदे गटाला भारतीय जनता पक्षाने. कारण केंद्रामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत असल्यामुळे केंद्राच्या संस्था असतील, साऱ्या संस्था, तर नावं घ्यायला लावू नका, साऱ्या संस्था, अगदी आपल्या चुनाव आयोगासकट या साऱ्या संस्था कशा प्रकारे एक व्हेंटिलेटरचं काम करतायत ह्या गटासाठी, अगदी दोन्ही गटांसाठी म्हणा, पण सध्या आपण शिंदे गटावर आहोत. ह्या गटांचं व्हेंटिलेटर असा पाय द्यायचंय फक्त नळीवर की व्हेंटिलेटर बंद, श्वास बंद, का गट गेला. त्यामुळे तुम्ही जे असे हात पसरलेली लोक डिमांड नाही करू शकत की मला एवढंच पाहिजे, एवढंच पाहिजे, एवढंच पाहिजे. चांगले शब्द सुचत होते, पण मी थोडासा स्वतःवर एक नियंत्रण ठेवतोय. हात पसरलेल्या लोकांना तुम्हाला डिमांड करण्याचा किंवा मागणी घालण्याचा असा अधिकार नसतो. त्यामुळे जर यांनी तशा प्रकारचं प्रकरण केलं, जरी समजा अमित शहांसोबत, तर दुसऱ्याच दिवशी पक्षाचं नाव आणि चिन्ह हे काढून घेतलं जाईल. त्यांच्याकडनं हा सप्लाय होतोय. ही सारी ताकद ह्या गटाला कुठून होते, तर केंद्रातून होते. आणि केंद्रावर कंट्रोल कुणाचा आहे काही वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे ह्या घडीला शिंदे गट असल्या प्रकारचे डिमांड करेल, मुख्यमंत्री पद मागेल. खरं तर पहिलेच मुख्यमंत्री पद हे सोरठमध्ये मिळालेलं आहे. तेव्हा ज्यावेळेस हा सारा बंड घडला, ही सारी गद्दारी घडली, त्याच वेळेत यांना हेही माहिती नव्हतं की अशा प्रकारचा पक्ष काढला जाणार आहे, अशा प्रकारचं आपलं नाव दिलं जाणार आहे. हे हळूहळू एक एक गोष्ट घडत गेली होती. पण सुरुवात तर भारतीय जनता पक्षामध्ये विलिनीकरणाचीच होती. पण नंतर अचानक काही गोष्टी सुचत गेल्या आणि जसं कोर्टाकडनं वेळ मिळत गेला तसे हे स्थिर स्थावर होऊ लागले आणि आजपर्यंत तो वेळ दिला गेलेला आहे. आता ह्या सगळ्यामध्ये जर कुणाचा हस्तक्षेप नसेल तर तो केवळ निव्वळ एक योगायोगच मानावा लागेल. आणि अशा प्रकारचा योगायोग राजकारणामध्ये खरंच योगायोगच असू शकतो हा. कारण एवढ्या महत्वाच्या केसेसला 8-8 महिने तारीख मिळत नाही. म्हणजे नार्वेकरांनी जे काही करायचं ते केलंच होतं. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जसं त्यांना त्यांच्यावरच्या त्या मर्यादा घालून ठेवल्या होत्या, तोपर्यंत शांत होते. जशा मर्यादा काढल्या, दुसऱ्याच दिवशी चिन्ह आणि नाव शिंदे टोळीला देऊ केलं होतं. जेव्हा की जवळपास 39-40 लाख ऍफिडेव्हिट आपण साईन करून दिले होते, पण तरी देखील त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पदाधिकाऱ्यांची संख्या आपल्याकडे 7 ते 8, मला वाटतं त्याच्या जवळपास 30-40 लाखांचे ऍफिडेव्हिट होते आणि ह्यांच्याकडे 4 ते 5 लाखांचे ऍफिडेव्हिट होते, तरी देखील ते पाहिलंच गेलेलं नाही. असो, या सगळ्या गोष्टी तुम्हा सर्वांच्या डोळ्यात दिसत आहेत. मी तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगतो. आता यांचा तो त्याग वगैरे या गोष्टींमध्ये आपण जाऊयाच नको. कारण त्याग करणे इतका भारतीय जनता पक्षाचं दिल मोठं नाहीये, ते मन मोठं नाहीये, ते हृदय मोठं नाही. याचं कारण लक्षात घ्या. हाच त्याग ज्यावेळेस उद्धव साहेब 2019ला मुख्यमंत्रीपद 2.5 वर्षासाठी ठेवा असं सांगत होते, जे ठरलंय त्याप्रमाणे करा असं सांगत होते, त्यावेळेस मात्र हा त्याग दाखवला नाही. त्यांना माहिती होतं शिवसेना जाणार कुठे, शिवसेनेला आमच्याशिवाय आहेच कोण, धावत पळत आमच्याच मागे येणार. पण शिवसेनेने आपला वेगळा इंगा दाखवला. त्यानंतर ह्यांना शिवसेनेची ते काय उपद्रव मूल्य ते कळालं होतं. हाच त्याग तेव्हा दाखवायचा होता. त्याच वेळेस तुम्हाला 2.5 वर्ष जागेवरच हा सारा काथ्याकूट किंवा हा सारा कुटाणा करण्याची वेळच आली नसती. पण भारतीय जनता पक्षाला केवळ सत्तेत यायचं होतं, यासाठी शिवसेनाही फोडली. खरं तर शिवसेनेसारख्या पक्षाच्या बाबतीत योग्य वेळेत जर न्याय झाला असता तर कदाचित आज राष्ट्रवादी काँग्रेस सारखा पक्ष फुटला देखील नसता. हे देखील तितकंच सत्य. किंबहुना तशी हिंमत देखील कुणी केली नसती. आज तुम्ही पाहताय महाराष्ट्रामध्ये काय चाललंय. जवळपास 8 ते 9 महिने झाले शिवसेनेला तारीख पे तारीखच मिळते.
इन्साफ तर दूर दूर पर्यंत नाही. याच केसचा आधार घेऊन, याचे रेफरन्सेस घेऊन ज्यावेळेस भविष्यामध्ये देशातले इतर लहान सहान पक्ष फोडले जातील त्यावेळेस मात्र हे दुर्दैव म्हणावं लागेल, त्याला उदाहरण शिवसेनेचं दिलं जाणार. आज तुम्ही पाहताय प्रत्येक ठिकाणी पैसा फेक तमाशा देख, पैसा फेक तमाशा देख. ते काय ठन ठन के सुनो छनकार, ये दुनिया है काला बाजार की पैसा बोलता है की पैसा बोलता है. पैसा बोलत नाही हो, पैसा इथे नाचतोय, असा ठन ठन नाचतो इथे पैसा. आज ज्यांच्यावर ह्या सगळ्याच्या रक्षणाची जबाबदारी आहे, म्हणजे ह्या सगळ्या कायद्यांच्या, कुठे गेला तो पक्षांतर बंदी कायदा, अनुच्छेद 10, परिशिष्ट 10, काय ते, ज्या विधानसभांच्या अध्यक्षांवर, ज्या न्यायपालिकांवर या सगळ्याची जबाबदारी आहे, यांचं संरक्षण करण्याची, आज त्या कुठे आहेत? त्या सगळ्या संस्था कुठे आहेत? आणि ह्यांच्यावर जर कुणाचा वरदहस्त नसेल, कुणाचा वचक नसेल, कुणाचा कंट्रोल नसेल, हे अजूनही तुम्हाला आम्हाला जर वाटत असेल तर आपल्यासारखे हुशार आपणच, मी बुद्धू म्हणणार नाही, आपल्यासारखे हुशार आपणच, एवढी हुशारी आपल्या डोक्यांमध्ये आलेली आहे. त्यामुळे या न्यायपालिकांकडून किंवा ह्या विधानसभांच्या अध्यक्षांकडून, सो कॉल्ड ट्रायब्युनलकडून आम्हाला कसलीही अपेक्षा आता उरलेली नाही. आज फक्त वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, भविष्यामध्ये ज्या वेळेस बहुमताने सरकार येतील ती सरकार देखील अशीच पुन्हा पाडली जातील याचीही तुम्ही आज खात्री देऊ शकत नाही. ती अशीच पाडली जाणार, ती सरकार राहतील की नाही याची खात्री आज देऊच शकत नाही तुम्ही. पुन्हा 2/3 आकडा त्या सगळ्या खेळामध्ये गुरफटवलं जाणार. या लहान लहान पक्षांना फोडणं हे अतिशय सोपं झालेलं आहे. आज केंद्रामध्ये भारतीय जनता पक्ष आहे. हा भारतीय जनता पक्ष सगळ्या त्यांच्या संस्थांना अशा प्रकारे वापरून घेतोय आणि ह्या सगळ्याचा वापर इतका इफेक्टिव्हली करतोय जे आजवर कधी या देशाच्या इतिहासामध्ये पाहण्यात आलं नव्हतं. असो, पण तरी देखील तुम्हाला सांगतो, यातूनही आपल्याला मार्ग काढायचा आणि यातच आपल्याला लढायचं आहे. शिवसैनिकांनो लक्षात घ्या, ही लढाई अटीतटीची लढाई आहे आणि ही शेवटची लढाई आहे. यानंतर मात्र आपण काहीच करू शकत नाही, हातावर हात ठेवून बसावं लागेल. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, ज्या वेळेस मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, ही अशा प्रकारची भांडणं वगैरे दाखवण्याचा मीडियाचा एक प्रयत्न असू शकतो, तो बाजूला करा. पण या सगळ्यामध्ये शिंदे टोळीची एक चूक मला दिसते, सांगतो, सरळ सरळ सांगून टाकतो. वारंवार त्यांनी भारतीय जनता पक्षासमोर आपला एक स्ट्राईक रेट ठेवण्याचा प्रयत्न केला की आमचा स्ट्राईक रेट हा तुमच्या स्ट्राईक रेट पेक्षा जास्त आहे, म्हणजे किती जागा लढवल्या, त्यातून किती जिंकल्या वगैरे. या सगळ्यामुळे हा भारतीय जनता पक्ष जे काम शिवसेनेच्या बाबतीत करत होता, ज्या किती जागा ह्यांना सोडल्या जातील शिंदे टोळीला, पण हा भारतीय जनता पक्ष आता ह्यांना स्ट्राईक रेट दाखवेल. यांच्या जागा पाडापाडीचं राजकारण कसं केलं जाईल हे तुम्ही आम्ही सारे पाहणार आहोत. तुम्हाला याची सुरुवात मी तिकडे दक्षिण महाराष्ट्रामधून सावंतवाडीतूनच होणार आहे बरं का, काही वेगळं सांगत नाही. ज्या गोष्टी घडणार आहेत त्या घडणार आहेत. याची सुरुवात एक उदाहरण दिलं मी तुम्हाला फक्त सावंतवाडीचं, याची काही उदाहरणं तुम्हाला ठाण्यात देखील पाहायला मिळतील. पण हा भारतीय जनता पक्ष पाडापाडीमध्ये अतिशय माहीर आहे. शिंदे गटाने वारंवार स्ट्राईक रेट करून आपल्या पायावर धोंडा मारलेला आहे, हे मात्र नक्की. इथे तुम्हाला आणखी काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. हा वापरण्यात आणि वापरून फेकण्यात अतिशय माहीर आहे. ते आपण म्हणतो ना, बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर, बीओटी तत्वावर ते पूल बांधले जातात, रस्ते बांधले जातात, त्याला बीओटी तत्व म्हणतात. यांचं तत्व आहे FVF, म्हणजे फोडा, वापरा आणि फेकून द्या. हे आमदार जे फोडलेले आहेत ना, यांचं काम संपलेलं आहे. ते कढीपत्ता असतो, कढीपत्ता असं त्या जेवणात चव आली की असा उचलायचा आणि फेकून द्यायचा, तो खाल्ला जात नाही. यांना डोक्यावर वारंवार बसवलं जाणार नाही, ते तेवढ्या पुरतच. हे ऍक्सिडेंटली एक सोरठमध्ये लागलेलं एक मुख्यमंत्री पद आहे आणि ह्या सोरठच्या मुख्यमंत्र्यांना यांची खरी जागा दाखवण्याचं काम हा भारतीय जनता पक्ष स्वतःच करणार आहे. त्यामुळे आपल्याला या सगळ्यांमध्ये पडण्याची काही गरज नाही, कारण याची सुरुवात खरं तर तुम्ही पाहिलं असाल, चंद्रकांत पाटील असतील, बावनकुळे असतील, यांनी अगोदरच करून ठेवलेली आहे की यावेळेपुरतं एक तडजोड म्हणून तुम्हाला ते मुख्यमंत्री पद दिलं गेलेलं आहे. कारण महाराष्ट्राची समीकरण थोडी वेगळी होती त्या काळामध्ये. हे सरकार टिकेल नाही टिकेल, मग अशा काळात भारतीय जनता पक्षाचं नाव बदनाम करून घेण्यापेक्षा यांना बसवूयात, पडलं तरी हे पडतील, या अशा प्रकारची ती एक त्यावेळेसची खेळी होती. पण आता ते पुन्हा पुन्हा होईल याची कुठेही तुम्ही गॅरंटी देऊ शकत नाही. आणि तसं करण्या इतकं भारतीय जनता पक्षाचं मन मोठं नाही. कोत्या मनाचा पक्ष आहे. हा कालही कोत्या मनाचा होता, आजही कोत्याच मनाचा आहे आणि हा भविष्यातही कोत्याच मनाचा राहणार आहे. कारण लक्षात घ्या ना, 30 वर्ष शिवसेनेसोबत युती, पण शिवसेनेच्या बाबतीत त्यांनी हे जे काही घडवलं, विचार करा, 30 वर्षाच्या मित्रासोबत ही अशी वागणूक असेल, ह्या टोळ्यांचं आणि ह्या गटांचं काय, केव्हा असं उचलून फेकून देतील यांनाच कळणार नाही. असो, तो आपला विषय नाही. पण या भारतीय जनता पक्षाला एक गोष्ट चांगलीच उमगली आहे की हा शिंदे टोळी नामक जो गट आहे याचं अस्तित्व हे ठाण्याच्या 4 गल्ल्यांपुरतं आहे.
ठाण्याच्या चौकडीच्या बाहेर या गटाचं अस्तित्व नाही. याचं एक महत्वाचं कारण तुम्हाला सांगतो. भाजपाच्या जागा 23 वरून 9 वर येणं हे याचं महत्वाचं कारण शिंदे टोळीकडे स्वतःचं मतदानच नाही. ज्या काही त्यांच्या जागा निवडून आलेल्या आहेत त्या जागा खरं तर हे भारतीय जनता पक्षाचं मतदान आहे. जे मतदान भारतीय जनता पक्षाला शिवसेनेकडनं होत होतं ते शिंदे टोळीकडनं येऊच शकलं नाही. ते असायला पाहिजे. आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. अगदी तीच गत ही या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची झाली आहे. त्यामुळे या दोनही गटांना यावेळेस त्यांची जागा दाखवण्याचं काम हा भारतीय जनता पक्ष अतिशय इमाने इतबारे करेल. ही गोष्ट या शिंदे गटाचे काही जुने नेते वैयक्तिक मध्ये मान्य देखील करतात. हा भारतीय जनता पक्ष आहे. हा भस्म्या झालेला भारतीय जनता पक्ष आहे. आणि भस्म्या कसला? भस्म्या सत्तेचा, भस्म्या खुर्चीचा. हा काही जुना भाजपा राहिला नाही. जुना भाजपा अडवाणीजींचा, हा अटलजींचा, प्रमोदजी महाजनांचा, गोपीनाथ मुंडेंचा हा भाजपा राहिलेला नाही. अरे हा भाजपा त्या नाथाभाऊंचा होऊ शकत नाही. हा तुमचा आमचा काय होणार? ज्या नाथाभाऊंनी हा भाजपा वाढवला महाराष्ट्रामध्ये त्या नाथाभाऊंचा हा भाजपा झाला नाही तर हा तुमचा आमचा काय होणार हे शिंदे गटाचे काही नेते वैयक्तिक मध्ये मान्य करतात. हा भाजपा कधी कुणाला खाऊन जाईल हे सांगता येत नाही. असो काही का असे ना, या दोनही टोळ्यांना आणि ह्या टोळ्यांना वाढवणाऱ्या त्या भाजपाला चारी मुंड्या चित करायची वेळ आली आहे. त्यांना आपसात भांडू द्या. सत्तेसाठी, पदांसाठी काय भांडायचंय ते भांडू द्या. पण आपल्याला या दोनही टोळ्यांना आणि यांच्या कमळीला, या टोळ्यांच्या मोहरक्याला, कमळीला चारी मुंड्या चित करायचंय. 55च्या आत भाजपा आणायचा आहे. 55च्या आत सत्तेचा मार्ग सुकर आहे, मोकळा आहे. हे लक्षात घ्या. आपल्याला कुठेही गाफील राहायचं नाही. असो, मी तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, या असल्या बातम्यांपासून लांब राहा. आपल्या कार्यापासून विचलित होऊ नका. जय महाराष्ट्र. काळजी घ्या.